नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. परीक्षण 1.0 ही टेस्ट सिरीज आजपासून आपली सुरू झालेली आहे. आज सकाळी मी 10 वाजताच्या दरम्यान 9:30 वाजता याचा पेपर अपलोड केला होता. ज्यांनी बॅच घेतली असेल त्यांना तो पेपर डाउनलोड करता येईल. तर आणि त्याच्यानंतर आज आपण याचं डिस्कशन बघतोय या पेपरचं. ठीक आहे, तर हा पहिला पेपर आहे आपला. अशाच पद्धतीने 30 पेपर होत राहणार आहेत. ह्याचा इंट्रोडक्टरी व्हिडिओ म्हणजे डिटेल बोललेला आहे, तरी पण हे पहिल्या पेपरचं डिस्कशन आपण युट्यूब साठी आणतो. तर त्यामुळे पुन्हा एकदा याची मी माहिती सांगतो. या टेस्ट सिरीजचं नाव मी ठेवलेलं आहे परीक्षण 1.0. ठीक आहे, तर परीक्षण 1.0 सेम अशीच परीक्षण 2.0 आहे. ही आपली टेस्ट सिरीज ही टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे, म्हणजे टॉपिक नुसार प्रश्न येणार आहे. जसं की आजचा पेपर आपण LCM HCF असं बघणार आहे. तर त्या टॉपिकचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये 20 प्रश्न अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. याची फी 299 रुपये आणि पहिलंच मी वैशिष्ट्य दिलेले की तंतोतंत आयोगाचा पॅटर्न. तर ज्यांनी टेस्ट सिरीज बघितली असेल किंवा जे आता हे व्हिडिओ बघतील त्यांना कळून जाईल की तुम्हाला हे सगळे प्रश्न असं वाटेल की अरे आयोग सुद्धा विचारू शकते हे प्रश्न, की अशाच पद्धतीने मी बनवलेले आहेत. आणि मग प्रत्येक टॉपिक मध्ये वेगवेगळ्या 20 प्रकारचे प्रश्न आहेत. रिपिटेशन नावाचा प्रकार नाहीये, एकच प्रश्न पुन्हा येतोय तसं काही होणार नाही, किंवा त्याच टाईपचा येतोय असं पण काही होणार नाही. प्रत्येक प्रश्न हा वेगळ्याच टाईपचा असेल. त्याच्यानंतर याचं डिटेल व्हिडिओ एक्सप्लेनेशन, जसं आज एक्सप्लेनेशन होणार आहे सेम तसंच एक्सप्लेनेशन सगळ्याच्या सगळ्या पेपरचं याचं होणार आहे. परत चौथं काय, कन्सेप्ट क्लिअरिंग ऑफ टॉपिक्स. प्रत्येक टॉपिकची सुरुवातीला मी 15-20 मिनिटं कन्सेप्ट क्लिअर करणार आहे की त्या टॉपिक मध्ये बाबा तुम्हाला काय करायचं. तर ज्यांना ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, तुम्ही सोप्या सोप्या टेस्ट सिरीज घेऊन झाल्या असतील मार्केटमधल्या, तर जरा रियालिटी चेक घ्या. त्याच टेस्ट सिरीज सोडून पण आयोगाचे प्रश्न तुम्हाला टॅकल होत आहेत का, जे 5 अवघड प्रश्न आहेत ते टॅकल होत आहेत का तुम्हाला. जर होत नसतील तर हे तुम्ही माझं पेपर झाल्या सगळ्यात पहिल्यांदा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लेक्चर येतं माझं. आणि हे माझ्यासारखेच नाही, माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना पण आउट ऑफच मार्क पडलेले आहेत असं काही नाही. आणि जे माझे विद्यार्थी पण नाही आहेत पण ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांना पण आउट ऑफ मार्क पडलेले आहेत. मग आपण अजून का 14-15 मध्ये खुश होतोय. मला जर कोणी येऊन म्हटलं ना सर 15 मार्क पडले, मला आनंद पण नाही होत काय. कारण 22 मार्काचा पेपर होता, तो 22 प्रश्नांचा, 20च्या आत तर आलंच नाही पाहिजे होतं. ठीक आहे, पण मग ते सोपं सोपं सोडून तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स विनाकारण वाढवून ठेवता आणि रियालिटी काय ही तुम्हाला माहितच नसते. त्यामुळे चांगले चांगले प्रश्न सोडवूनच मग स्वतःला चेक करा, नाहीतर काही अर्थ नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या डबक्यामध्ये आनंदी राहाल, बाकी काही होणार नाही. ठीक आहे, तर ज्यांना हवंय त्यांनी एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा. त्याच्यावर परीक्षण 1.0 ही टेस्ट सिरीज 25 तारीख म्हणजे आजपासून आपली सुरू झालेली आहे. रोज एक पेपर सकाळी अपलोड होत जाईल 10 वाजायच्या दरम्यान, आणि रात्री त्याचं 9 वाजायच्या दरम्यान डिटेल व्हिडिओ एक्सप्लेनेशन मिळत जाईल. मला एक साथ पेपर अपलोड करता येत नाही, कारण मी एक साथ पेपर तयार करत नाहीये. मी रोजचं काम रोज चालू आहे माझं. त्यामुळे जे तुम्ही म्हणताय की सर सारखं सारखं झेरॉक्सला झाले येत नाही, तर त्याला मी सध्या तरी काय करू शकत नाही. कारण एक साथ अपलोड करायला मला काहीच वाटलं नसतं, पण मी वेळ घेऊन रोज एकच पेपर अशा पद्धतीने मी तयार करत आहे. ठीक आहे, तर चला आजच्या आपल्या टॉपिकला सुरू करू. आज आपला टेस्ट 1 चा पेपर आहे. LCM आणि HCF हे टॉपिकचं नाव आहे आपल्या. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा जसं मी म्हटलेलं की आपण पहिल्यांदा याच्या कन्सेप्ट पासून सुरुवात करणार आहे. कन्सेप्ट पासून सुरुवात करायची आपण याचा LCM HCF च्या. LCM आणि HCF मराठीतच याला म्हणतात लसावी, लसावी आणि मसावी. एकदम साध्या साध्या कन्सेप्ट पासून सुरुवात करू आपण. तर याच्या फुल फॉर्म पासूनच जाऊ. लसावी म्हणजे काय, LCM म्हणजे काय, लीस्ट कॉमन मल्टिपल. डायरेक्ट टेस्ट डिस्कशन नाही होणार आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही एक 15 मिनिटं लेक्चर पुढे जाऊन बघू शकता, मग प्रश्न सुरू होतील. तर मी तुम्हाला म्हणलेलं की ही टेस्ट सिरीज घेणं म्हणजे एखादा छोटा रिव्हिजन कोर्स करण्यासारखा आहे. तर त्याच पद्धतीने आपलं सगळे लेक्चर्स असणार आहेत. मग त्यामुळे पहिल्यांदा आपण काय बघणार आहे, कन्सेप्ट बघणार आहे. आणि HCF म्हणजे हायेस्ट कॉमन मल्टिपल, हायेस्ट कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर एक सिंपल एक्झाम्पल घेतो मी नेहमी. 40 आणि 45 या दोन संख्यांचं मला LCM HCF काढायचं आहे. तर खूप साऱ्या मेथड आहेत, माझी मेथड कुठली आहे, आणि ते थोडं फास्ट होणार आहे, असं शिकवण्यासारखं नाही, थोडं फास्ट होणार आहे. तर 40 चे जर फॅक्टर पाडायचे झाले तर काय पडतात, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. 45 चे काय पडतात, 3 गुणिले 3 गुणिले 5. डन. आणि मग आता HCF काढायचं. HCF म्हणजे काय असतं, सगळ्यात कॉमन. या दोन्ही मध्ये कॉमन कोण आहे, 5 आणि 5. तर HCF काय आला याचा HCF आला 5.
आणि याचा एलसीएम काय आला, एलसीएम काय आला, सगळ्यात कॉमन तर एकदा घ्यायचंच, म्हणजे 5 घ्यायचं एकदा, आणि मग बाकीच्या सगळ्या उरलेल्या गोष्टी, 2 दुनी 4 दुनी 8 आणि परत 3 त्रिक 9, म्हणजे 5 40 गुणिले 9 किती येते 360. तर याचा एलसीएम किती आला 360. कळालं का? मग याच्यामध्ये एक रूल फेमस आहे. आता तुम्हाला वाटेल सर एचसीएफ 5 आला हायेस्ट म्हणून पण 5 येते, एलसीएम 360 आला लोएस्ट म्हणतोय पण लिस्ट म्हणतोय, तरी असं का होतंय? तर जेवढं महत्व लिस्टला आहे तेवढंच महत्व कोणाला आहे मल्टिपलला आहे, आणि जेवढं महत्व हायेस्टला आहे तेवढंच महत्व कोणाला फॅक्टरला. हायेस्ट फॅक्टर आहे, लिस्ट मल्टिपल आहे. आणि साध्या भाषेत रस्त्यावरच्या माणसाला समजेल अशा भाषेत जर सांगायचं झालं, एलसीएम म्हणजे त्या दोघांच्या पाड्यात येणारी छोट्यातल्या छोटी संख्या, आणि एचसीएफ म्हणजे त्या दोन संख्या कोणाच्या पाड्यात येतात अशी मोठ्यातल्या मोठी संख्या, त्याला आपण काय म्हणतो एचसीएफ. कळलं? मग ह्याच्यावरूनच एक रूल येतो. एक रूल काय आहे? तो रूल असा म्हणतो आपल्याला, तो रूल असा म्हणतो, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एलसीएम इंटू एचसीएफ. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एलसीएम इंटू एचसीएफ. म्हणजे तुमच्याकडे 4 संख्या झाल्या, या 2 संख्या, ही तिसरी संख्या, ही चौथी संख्या. मग या 4 संख्यांपैकी तुम्हाला एक संख्या देत नाहीत आणि ती संख्या विचारतात, मग ते तुम्ही काढू शकता ह्याच्यात मांडून. हे 3 संख्यांच्या बाबतीत लागू होत नाही. 3 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी नसतं, हे फक्त एवढ्याच्याच बाबतीत लागू होतं. आता इथल्या इथंच मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. तर हे आता बेसिक कन्सेप्ट तर झाली. आता मी एवढ्या फास्ट सोडवायचं रिझन काय, तर थोड्या गमती जमती सांगतो तुम्हाला. त्याच 2 संख्या परत घेतल्या मी, 40 45, आणि त्यांना जरा वेगळ्या पद्धतीने लिहिलं. त्याला लिहिलं 5 गुणिले 8 आणि याला काय लिहिलं 5 गुणिले 9. मग हे जे 8 आणि 9 आहेत ना, ते का असे आलेत, तर ते अनकॉमन फॅक्टर आहेत. ते कोण आहेत? अनकॉमन. त्यांच्यात कॉमन काय नाही ना, 8 आणि 9 मध्ये काय कॉमन आहे का? काहीच कॉमन नाही, म्हणून ते असे आले. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही एचसीएफ म्हणता, याचा एचसीएफ म्हणजे काय? दोन्हीत कॉमन. एचसीएफ म्हणजे काय? 5 5 दोन्हीत कॉमन. एचसीएफ घेतला 5, आणि जेव्हा एलसीएम म्हणताय तेव्हा तुम्ही 5 घेताय, याचा अर्थ एचसीएफ घेताय, बरोबर. आणि इंटू 8 गुणिले 9 पण घेतलेलं मगाशी, बघ इकडे 8 गुणिले 9 घेतलेलं, म्हणजे इंटू 8 गुणिले 9 आहे, म्हणजे इंटू काय? अनकॉमन फॅक्टर, इंटू अनकॉमन फॅक्टर. पण कुठले? ऑल अनकॉमन फॅक्टर. म्हणजे एलसीएम हे नेहमी कशाच्या पटीत असते? एचसीएफच्या पटीत असते. एलसीएम कोणाच्या पटीत आहे? एचसीएफच्या पटीत आहे. झालं, एचसीएफ गुणिले ऑल अनकॉमन फॅक्टर. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आता 40 आणि 45 या दोन संख्यांचा रेशो किती आहे? 5/8 रेशो काढा. 40/45, 5/8 आणि 5×9 45, म्हणजे 8:9 प्रमाणात आहे रेशो त्या दोन संख्यांचा. आणि आपल्या अनकॉमन फॅक्टरचा पण रेशो किती? 8:9 आहे ना. मग मला सांगा, जर अनकॉमन फॅक्टरला जर एचसीएफ न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतात? त्या संख्या. मग जर तुम्हाला त्या संख्या काढायच्या असतील, तोंडी कसे प्रश्न सुटतात त्यासाठी आता आलता ना आपल्याला प्रश्न, कुठली झाली परीक्षा? गडब मेन्सला 24/7/68 असे कसे एका सेकंदात टमकन उत्तर दिलंस? काय आपल्याला एक्स बिक्स पकडायला लागलं का? नाही. तर ते ह्याच्यानुसार असतं ते, ह्या गोष्टी. त्या संख्या काढायच्या असतील तर त्या संख्या म्हणजे काय असते? एचसीएफ इंटू अनकॉमन फॅक्टर. तू म्हणशील सर याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? याच्यात एलसीएम काढतोय तेव्हा काय? एचसीएफ इंटू ऑल अनकॉमन फॅक्टर, सगळ्या अनकॉमन फॅक्टरचा गुणाकार करायचा. पण याच्यात काय? त्या संख्या काढायच्या असतील तर एचसीएफ इंटू अनकॉमन फॅक्टर, सिंगल अनकॉमन फॅक्टर, म्हणजे 5 गुणिले 8, 5 गुणिले 9. आणि अनकॉमन फॅक्टरचा रेशो म्हणजे कुणाचा असतो? त्या संख्यांचा सुद्धा रेशो असतो. कळालं का? हे एक आपण दुसरी कन्सेप्ट शिकवतो याच्यात, की जेणेकरून तुम्हाला फास्ट फास्ट सोडवता यावं. आता तिसरी कन्सेप्ट काय? तिसरी कन्सेप्ट काय ज्यानं तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होतं? हे बघ, हे मी एक्स्ट्रा देतो तुला, तू म्हणशील सर एवढा फास्ट? टेस्ट डिस्कशन घ्यायच्या ऐवजी हे थोडंफार देतो तुम्हाला, ठीक आहे, सुरुवातीला, की नुसतं डायरेक्ट आलोय प्रश्न घेतला असं करण्यापेक्षा थोडंसं तुमची पण लिंक लागावी, जरा नवीन गोष्टी तुम्हाला कळाव्यात, त्यासाठी हे सगळं आहे. हे काय माझ्या मेन मोठ्या कोर्समध्ये काय मी एवढा फास्ट जातो का? नाही. तिथे एक गणित घेतल्यानंतर त्याच्या खाली अजून गणित असतात, ठीक आहे, वेगवेगळे. हे आता फक्त एक थोडीशी रिव्हिजन, टेस्टच्या आधीची ओपन बुक टेस्ट टाइप करतो की नाही आपण, तशा पद्धतीने तुम्हाला थोडीशी लिंक लावण्यासाठी हे सगळं करतोय मी. आता तिसरी कन्सेप्ट काय? तर आपल्याला जर दोन दोन संख्यांची एलसीएम एचसीएफ काढायची असतील तर जरा फास्ट पद्धतीने कसं काढायचे, किंवा त्यातलं जर असं असतील, जर दोन सलग संख्या असतील, दोन सलग संख्या, आता दोन सलग संख्यांमध्ये कॉमन काहीच नसतं, म्हणजे त्यांचा एचसीएफ काय झाला? 1, आणि एलसीएम काय झाला? त्या दोन संख्यांचा गुणाकार, त्या दोन संख्यांचा गुणाकार. तू फॉर एक्झाम्पल घेऊन बघ, जर मी संख्या घेतली 11
आणि 12 ह्यांच्यात कॉमन काहीच नाहीये, म्हणजे ह्यांचा एचसीएफ काय झाला 1 आणि एलसीएम काय झाला त्यांचा गुणाकार. परत आता हेच अजून कुठं लागू पडतं, दोन सलग विषम संख्या असतील, दोन सलग विषम संख्या, दोन सलग विषम संख्या असतील तिथं पण हे लागू पडतं. बघा मी 5 आणि 7 घेतो, कॉमन काहीच नाहीये, मग एचसीएफ किती आला 1 आणि एलसीएम किती आला, त्यांचा गुणाकार 7 5 35. सेम हेच कुठं लागू पडतं, दोन मूळ संख्या कुठल्याही, दोन मूळ संख्या तिथं सुद्धा हे सगळं लागू पडतं की बाबा एचसीएफ काय येतो 1, एलसीएम काय येतो 35. आता एकमेकांच्या पटीत असतील, जर संख्या एकमेकांच्या पटीत असतील, एकमेकांच्या पटीत असतील तर काय करतो आपण, तर एकमेकांच्या पटीत आहे म्हणजे 10 आणि 50 आहे, अशा जर दोन संख्या असतील तर जी छोटी संख्या असते ती काय असते एचसीएफ असते आणि जी मोठी संख्या असते ती काय असते एलसीएम असते. असं का, तर 10च्या पाड्यात 10 आणि 50 दोन्ही येतं आणि एलसीएम मोठी संख्या काय 10 आणि 50च्या पाड्यात येणारी सगळ्यात लहान संख्या कुठली आहे 50च असणार आहे. त्यामुळे दोन संख्या एकमेकांच्या पटीत असतील तर छोटी संख्या ही एचसीएफ असते आणि मोठी संख्या ही कोण असते एलसीएम असते. कळलं का, समजलं का. आता राहिलं काय, दोन सलग समसंख्या, दोन सलग समसंख्या. आता दोन सलग समसंख्या जर घेतल्या आपण 14 आणि 16 तर याचा एचसीएफ एक असेल का, नाही, दोघांच्या मध्ये दोन कॉमन आहे ना, तर याचा एचसीएफ किती झाला 2 आणि याचा एलसीएम किती असेल, आता ह्याचा एलसीएम गुणाकार असणार नाही कारण गुणाकाराला 2 न भागायला लागेल कारण 2 ला डबल पकडताय ना, मग ते गुणाकार भागिले 2. तर अशा छोट्या छोट्या गमती जमती असतात की ज्यानं तुम्ही पर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. समजताय का सगळ्यांना व्यवस्थित, ठीक आहे. तर हे एलसीएम आणि एचसीएफ च होतं. आता खरा प्रॉब्लेम कुठे येतो, गणित ओळखायची कशी, गणित ओळखायची कशी, मग ही चौथी कन्सेप्ट आपली लसावीची गणित ओळखायची कशी, लसावीची गणित ओळखायची कशी, तर एकत्र येणे, भेटणे, पुन्हा वाजणे, पुन्हा वाजणे, लाईट चमकणे, लाईट चमकणे, दिवे वगैरे, हे असे कीवर्ड आले की ते सगळं कशात असते एलसीएम चे एक्झाम्पल असते. मग मसावीचे एक्झाम्पल कसे, एचसीएफ चे एक्झाम्पल कुठले असतात, मसावीचे एक्झाम्पल कुठले असतात, तर मोठ्यात मोठे, मोठ्यात मोठे, कमीत कमी, कमीत कमी, अशा पद्धतीचे असतात. तर हे सगळे एक्झाम्पल कुठले, तर एचसीएफ चे. हे कीवर्ड्स आहेत. आता तुम्ही म्हणाल सर कमीत कमी कसं काय एचसीएफ मध्ये येतंय, तर ते एक एक्झाम्पल येईल त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की लसावीचे कीवर्ड हे आहेत, मसावीचे कीवर्ड हे आहेत. हे एवढं तुम्हाला समजलं की काही अडचण राहणार नाही. ओके डन. तर मी जे काय म्हणलेलं 15-1 मिनिटं कन्सेप्ट आपण चांगली व्यवस्थित शिकू आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीजला सुरुवात करू. तर ती अशी एक 10-15 मिनिटाची आपण कन्सेप्ट आता घेतलेली आहे. तर आता आपण टेस्ट सिरीजच्या आपल्या प्रश्नाकडे जाऊ. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कमेंट करून सांगायचं प्रश्न वाटतात का चांगले की अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे. मी भयानक मेहनत घेतली, एकेका प्रश्नाला किती वेळ दिला हे माझं मला माहित आहे. त्यामुळे उगाच काढायचे म्हणून टेस्टवर टेस्ट काढतोय असं नाही होत आहे, कारण त्यामुळे वेळ लागतो मला. इव्हन मी तुम्हाला हे आजच कबूल करतो, टेस्ट सिरीज लावायच्या आधी एखादा दिवस मला गॅप पण पडेल की बाबा नाही होणार माझ्याकडून, एखादी टेस्ट पुढे जाईल, पोस्टपोन होईल की बाबा जी चौथी टेस्ट आहे ती चौथ्या दिवशी पडायच्या ऐवजी 5व्या-6व्या दिवशी पडेल, हे मी आत्ताच सांगतोय. पण जेव्हा पण पडेल तेव्हा ती बेस्ट असणार आहे, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे. तर त्यामुळे जे सिन्सिअर पोर आहेत त्यांनीच एखाद्या दिवशी 2 पण टाकेन मी, जर मला कुठल्या दिवशी वेळ झाला तर दुसऱ्या कुठल्या तरी दिवशी मी 2 पण टेस्ट सिरीज टाकेन. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत बिंदास्त राहावा. ऑक्टोबर एंड पर्यंत ही टेस्ट सिरीज संपणार आहे आणि याच्यामध्येच आपली परीक्षण 2.0 म्हणजे मिक्स टेस्ट सिरीज आहे ती 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आणि ही टेस्ट ऑक्टोबर एंड पर्यंत संपणार आहे, 30 ऑक्टोबर पर्यंत. हे एवढं मात्र फिक्स असेल की रोज एक पेपर येईल आणि जर मला वाटलं की बाबा आता पोरांना देऊन टाकू सगळेच आणि सगळ्याचे लेक्चर फक्त घेत बसू आपण, तर ते तुम्हाला झेरॉक्स मारण्यासाठी सोपे, पण तेवढा वेळ मला माहिती आहे तेवढा वेळ नाही होणार आहे माझ्याकडून, की त्यामुळे मी फक्त एवढंच प्रॉमिस करेन की रोज एक टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल आणि मग त्याचं डिस्कशन रोज रात्री मिळेल तुम्हाला. ठीक आहे. तर चला आता आपण सुरू करू आपल्या परीक्षण 1.0 च्या पहिल्या टेस्टला. टेस्ट सिरीजचं टॉपिकचं नाव होतं एलसीएम एचसीएफ आणि हा होता त्याच्यातला पहिला प्रश्न. काय म्हणतोय प्रश्न बघा,
आता हे तुम्हाला सगळं आजच्या लेक्चर मध्ये मला सांगायचं की काय चेंजेस वगैरे काय सगळं मी काय मुलं जे म्हणतील त्या पद्धतीने मी चालत असतो. पण प्रश्नाची लेवल खाली करा वगैरे असलं हे काय गोष्टी म्हणू नका. मी माहिती आहे कुठल्या लेवलचे प्रश्न काढले त्याच लेवलची तयारी आपल्याला करून घ्यायची. जर मीच व्यवस्थित मीच फास्ट नसेल मीच जर अवघड प्रश्नांचा सराव नाही केला तर तुम्ही तिथंच राहणार. मलाच वाढायला लागणार ना तुम्हाला. जर समोरचा टीचर सोपं सोपं सोडवत असेल प्रश्न तर मग पोरं तर कधी अवघड सोडवणार मग शक्यच नाही ते. ठीक आहे त्यामुळे प्रश्नाची लेवल कमी करा हे सजेशन सोडून मी सगळे सजेशन ऐकायला तयार आहे. ठीक आहे चला. आणि आता ही माझी स्वतःची टेस्ट सिरीज आहे त्यामुळे मला इथं कोण सांगणार नाही की सर सोपे प्रश्न काढा वगैरे वगैरे. सो मी माझा पूर्ण फ्री हँड घेतलेला आहे की मला जे पाहिजे होते ते सगळे प्रश्न मी ह्याच्यात कव्हर केले. आता ह्याच्या बाहेरचं काही उरत नाही. तुम्ही असा विचार पण करू नका की ह्याच्यापेक्षा वेगळं काय येणार का. काहीही वेगळं येत नाही सगळं हेच येते तुम्हाला. 2 विद्यार्थ्यांच्या गटामध्ये मसावी 6 आहे आणि लसावी 72 आहे. जर पहिल्या गटातील विद्यार्थी दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांच्या 3/4 इतके असतील तर मोठ्या गटात किती विद्यार्थी असतील असं विचारलेलं आहे. मोठ्या गटातील विद्यार्थी विचारलेत तुम्हाला. मग याचा अर्थ काय विचारलं तुम्हाला. मोठी संख्या विचारली थोडक्यात. मोठी संख्या विचारल्या म्हणजे त्या संख्या विचारलेत. मग आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं त्या संख्या काय असतात रे. त्या संख्या असतात मसावी गुणिले अनकॉमन फॅक्टर. बरोबर. मग आता त्या संख्यांचा रेशो 3:4 दिलाय म्हणजेच अनकॉमन फॅक्टरचा रेशो किती आहे 3:4. तुम्हाला मोठी संख्या विचारल्या म्हणजे मोठ्या संख्येचा अनकॉमन फॅक्टर किती 4. मोठ्या संख्येचा अनकॉमन फॅक्टर आलं 4. आणि मसावी किती आपला मसावी आहे 6 तर किती आलं उत्तर 6×24. ऑप्शन नंबर 4. आयोगाला 5 वेळा पडलेला प्रश्न 5 वेळा. आणि एवढं सगळं लिहायला लागतंय का नाही. मसावी किती आहे 6. मोठी संख्या विचारली मोठ्या गटातले विद्यार्थी विचारले मोठा अनकॉमन फॅक्टर किती आहे 4. 6×24 असाच प्रश्न होता की नव्हता. 24×7 = 68 असे एका 7 रेशो आहे मसावी 24 आहे गडबचा रिसेंट वाला सेम. कळालं का. तर अशा पद्धतीची आपली टेस्ट सिरीज असणार आहे. डोळे झाकून तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. आणि सगळी टेस्ट सिरीज झाल्यानंतर म्हणायचं सर वेळ आणि पैसा वाया गेला पैसे रिटर्न करा. मी एकाही शब्दानं कोणाला म्हणत नाही का बाबा. फक्त एवढंच म्हणतो किती लेक्चर पाहिले काय झालं नक्की. आणि मग तुला फी रिटर्नच आहे पण मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय ना त्यामुळे मी विचारून घेतो माझ्याकडून काय चूक झाली. सो डोळे झाकून बिनधास्त जॉईन करणे. तुमचा स्कोर जर आता 10-12 वर असेल तर तो 16-17 राहण्याशिवाय राहणार नाही. आणि जर आता 16 असेल तर ते 18-19-20 आउट ऑफ. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तर याला नॉर्मल मेथड काय माहित आहे. नॉर्मल मेथड एकदा सांगतो म्हणजे तुम्हाला माझ्या मेथडचं महत्व कळेल. त्या दोन संख्यांचा रेशो 3:4 आहे. मग त्या संख्या आपण 3x आणि 4x पकडू. बरोबर. मग आपल्याला अजून एक गोष्ट माहित असते दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी म्हणजे 6×72. मग 4 त्रिकोण 12x² बरोबर 6×2 12 हातचा आला 1 6 7 42 आणि 1 43. x² बरोबर 432/12 म्हणजेच 12×3 = 36 उरले 7 12 x² बरोबर 36 म्हणजे x बरोबर 6. मग x बरोबर 6 असेल मोठी संख्या विचारली म्हणजे 4x विचारलंय तर 4×6 बरोबर किती आलं 24. मग एवढं सगळं कुणी करायला सांगितलं तुम्हाला. सिंपल मसावी अनकॉमन फॅक्टर 4 6×24. कळलंय समजलंय. ओके. थोडस सांगितलं पण होतं आधी आणि आता पूर्ण प्रश्न एक्सप्लेन केला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एखाद्या पॅकेटमध्ये काही कुकीज आहेत. जर त्या संख्येत 6 ने वाढ केली तर ती संख्या 15 20 आणि 30 संख्यांच्या पाड्यात येते. तर मूळ कुकीज किती होत्या तर सुरुवातीला कुकीज किती होत्या. जर त्याच्यात 6 ने वाढ केली तर ती यांच्या पाड्यात येते असं म्हटलंय. मग कुठे लसावीची कन्सेप्ट लावत बसता. सिंपल ना. त्यांनी जे सांगितले ते ऑप्शनला लावा ना. काय म्हटलंय त्यांनी जर 6 न वाढवलं तर 15 20 30च्या पाड्यात आलं पाहिजे. मग मला सांगा मी ह्या खालच्या कुठल्याही ऑप्शन मध्ये जर 6 वाढवले तर त्यांच्या एकक स्थानी काय येणार आहे 6 12 6 2 8 आणि 8 6 14. एकक स्थानी काय येणार आहे 2 8 4. जर एकक स्थानी 2 8 4 आलं तर ते कधी 30च्या पाड्यात किंवा 20च्या पाड्यात असेल का. 30च्या किंवा 20च्या पाड्यात याला त्याला एकक स्थानी काय पाहिजे 0. म्हणजे हे 3 ऑप्शन चुकून सुद्धा उत्तर असणार नाही. राहिला कुठला पहिला 294. मी 294 मध्ये 6 वाढवले तर मला किती मिळतंय 250. 294 मध्ये 6 वाढवले तर मला किती मिळतंय 300.
आणि 300 जर मी बघितलं 15च्या पाड्यात आहे का? 15 दुनी 30, 15 शून्य शून्य, 20 गुणिले 15 300 आणि 30 गुणिले 10 300. जमलं की नाही जमलं? कुठला टाईप आहे हा? हा टाईप कुठला असतोय? लसावी अधिक बाकी, लसावी वजा बाकी, तो वाला टाईप आहे. तर याला मी काय म्हणतो? लसावी अधिक बाकी किंवा लसावी वजा बाकी. कधी कधी 6 उरतात, बाकी अधिक करायची, कधी कधी 6 कमी पडतात तर बाकी वजा करायची. ह्यांचा लसावी काढला तर ह्यांचा लसावी काय 300 नाहीये, ह्यांचा लसावी 60 आहे. पण आपल्याला जे दिलेले ऑप्शन आहे त्यातून शोधायचं होतं. मग 60च्या पाड्यातला ऑप्शन काय आला? 300. आणि 300 काय 6 वाढवल्यानंतर 300 भेटतंय. मग सुरुवातीला किती पाहिजे? 294. पण ह्या कन्सेप्ट पेक्षा पण तुम्हाला जर ही कन्सेप्ट नीट कळाली की मग तुम्ही डायरेक्ट ऑप्शन वरून सुद्धा सांगू शकता की याचा ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. बघा आता, गणेशोत्सवात गावातील घरांनी मिळून प्रसाद तयार केला. जर प्रत्येक 2 घरांनी मिळून एक मोदकाचं भांड, प्रत्येक 2 घरांनी मिळून एक मोदकाचं भांड आणलं, 3 घरांनी मिळून एक लाडवाचं ताट आणलं आणि 4 घरांनी मिळून एक करंजीचं भांड आणलं आणि 6 घरांनी मिळून एक श्रीखंडाचं भांड आणलं, तर एकूण 120 भांडी पदार्थ जमा झाले. तर गावात एकूण घरं किती होती? केलाय का नाही असा प्रश्न? भात मागवता येतो, वरण मागवता येतं, भाजीचं भांड मागवता येतं, श्रीखंडाचं भांड केलाय का नाही? ओके, तर त्याच्यातला ऍडव्हान्स व्हर्जन घेतलं मी अजून जरा असं वेगळं करून. ठीक आहे, चला आता सॉल्व्ह करू आपण प्रश्न. पहिलं काय काय म्हणलंय? मोदकाचं भांड 2 घरांनी मिळून आणलंय. एक्स वगैरे पकडायची काही गरज नाही. मोदकाचं भांड दोघात एक. परत 3 घरांनी मिळून एक लाडवाचं ताट आणलंय. 3 घरांनी मिळून एक लाडवाचं ताट आणलंय. परत 4 घरांनी मिळून एक करंजीचं लाडू, करंजी, 4 जणांनी मिळून एक करंजीचं भांड आणलं आणि 6 घरांनी मिळून एक श्रीखंडाचं भांड आणलं. 6 घरांनी मिळून एक श्रीखंडाचं भांड आणलं. तर आपल्याला काय माहित आहे? सगळं चांगलं चांगलं पाहिजे. म्हणजे काय? जर मला मोदकाचं भांड दोघात एकच संपवता येत असेल आणि लाडूचं भांड तिघात एकच संपवता येत असेल आणि कुठलंही काटछाट करायची नसेल, अर्धा मोदक नाही खाता येणार, अर्धा लाडू नाही खाता येणार किंवा शिल्लक पण नाही राहिलं पाहिजे कमी पण नाही पडलं पाहिजे, तर 2 आणि 3 मध्ये किती माणसांना जायला लागेल रे? 6 माणसांना जायला लागेल. 6 माणसं गेली तर मोदकाची 3 ताटं आणतील आणि लाडवाची 2 ताटं आणतील. बरोबर? थोडक्यात हे लसावीचं ऍप्लिकेशन झालं ना. मग 2 3 4 6 लसावी किती यांचा? 12. सगळ्यांच्या पाड्यात 12 आहे. मग 12 जर लसावी आणला, मग थोडक्यात मी 12 माणसांना घेऊन गेलो. ठीक आहे, तर किंवा 12 भांडी पदार्थ मागवले प्रत्येकाची, तर 12 भांडी, मोदकाची 12 ताटं, दोघात एक प्रमाणे किती लोक लागतील? 6. परत ह्याचं काय येणार? 3 चोक 12. परत ह्याचं काय येणार? करंजीचं 4 त्रिकोण 12 आणि हे किती येणार? 6 दुनी 12. समजतंय? आता मला सांगा ह्यांची बेरीज किती झाली टोटल? 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15. जेव्हा 15 माणसं असतायत तेव्हा भांडी पदार्थ किती येत आहेत? 12. जेव्हा 15 माणसं असतायत, 15 माणसं असतायत तेव्हा भांडी पदार्थ येत आहेत 12. पण रियालिटी मध्ये भांडी पदार्थ किती आलेत? रियालिटी मध्ये भांडी पदार्थ किती आलेत? 120. रियालिटी मध्ये भांडी पदार्थ आलेत 120. मग मला सांगा माणसं किती पाहिजेत? माणसं किती पाहिजेत? जर 12 ला 10 न गुणलं तर 15 ला पण 10 न गुणा, तर किती येणार? हे 150. तर 120 भांड, 150 माणसं आणि 150 घर, 2 घरात मिळून एक मोदकाचं ताट आहे ना. ठीक आहे, म्हणजे 12 मोदकाची ताट, म्हणजे 2 घरात मिळून हे 12 आलं तर 12 भागिले 2 6. परत 3 घरांनी मिळून एक हे आणलंय ना, कशाचं? लाडूचं ताट. तर 12 लाडवाची ताट असतील तर 4, 12 भागिले 3 4, म्हणजे 4 4 येणार, तसे 4 4 घर येणार. परत करंजी 12 भागिले 4 3, श्रीखंड 12 भागिले 6 2. थोडक्यात जर तुमच्याकडे 15 माणसं असतील किंवा 15 घरं असतील, माणसं म्हणण्यापेक्षा घरं म्हणा, 15 घरं असतील, 15 घरात मिळून भांडी पदार्थ किती आले? 12 आले. 15 घरात मिळून भांडी पदार्थ किती आले? 12 आले. तर भांडी पदार्थ 120 असतील तर 12 10 120, तसं 15 10 150. 150 घरं असणार आहेत. समजलं का सगळ्यांना?
चला पुढे जाऊ आपण. एका दूधवाल्याकडे 2 प्रकारचे दूध आहे ज्यांचे प्रमाण अनुक्रमे पी आणि क्यू आहे. जर या दोन्ही प्रमाणांचा लसावी 480 आणि मसावी 16 असेल आणि एका प्रकारच्या दुधाचे प्रमाण 96 लिटर असेल तर दुसऱ्या प्रकारच्या दुधाचे प्रमाण किती? मग मला सांगा आता कुठला प्रश्न आहे? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मग 96 गुणिले क्यू दुसरं इज इक्वल टू लसावी किती आहे 480 आणि मसावी किती आहे 16. मग बघा कसं कसं काय काय होते. 16 1 16 16 सक्क 96 6 1 6 6 8 48 किती झालं 80. क्यू इज इक्वल टू किती येणार आहे 80. क्यू इज इक्वल टू 80 लिटर. दुसऱ्या याच्यात किती होतं 80. हा प्रश्न एमपीएससी न जवळजवळ 8 ते 9 वेळा विचारलेला आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी या धर्तीवर. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. 5 वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले 5 दिवे अनुक्रमे 3 5 6 9 आणि 15 सेकंदांनी चमकतात. जर ते सर्व सकाळी 7 वाजता एकत्र चमकले तर पुढील कुठला शब्द आहे इथं पुढील आयोगाचं वेगळं होतं ते पुढील 45 मिनिटांमध्ये ते किती वेळा एकत्र चमकतील. कशाचा चमकणे वगैरे एकत्र वगैरे कशाचे प्रश्न असतात लसावीचे. मग मी काय म्हणू शकतो 3 5 6 9 आणि 15 यांचा लसावी. यांचा लसावी काय 90. सगळ्यांच्या पाड्यात 90 आहे म्हणजे हे प्रत्येक 90 सेकंदानंतर एकत्र येतील असं विचार करू. बरोबर. प्रत्येक 90 सेकंदानंतर एकत्र येतं. हा एवढा फास्ट कसा काढला मी तर एवढा फास्ट काढायचा काही विशेष नाहीये. मी 9 आणि 15चा लसावी काढायचा प्रयत्न केला. 9 आणि 15 मध्ये कोण आहे पाड्यात तर 9 आणि 15च्या पाड्यात कोण आहे 45. पण 45 सगळीकडे आहे का बघितलं मी. 3च्या पाड्यात आहे 5च्या पाड्यात आहे पण 6च्या पाड्यात आहे का नाही. मग 6 मध्ये कोण कोण आहेत आपले छोटे छोटे 2 आणि 3 आहेत. व्यतिरिक्त कसं असतंय या 45 मध्ये 3 आहे पण 2 आहे का नाही. म्हणून मी या 45 ला किती गुणणार 2. म्हणून खरा लसावी काय होणार माझा 90. हे सगळं आपण बॅच मध्ये घेतलेलं आहे की बाबा डायरेक्ट लसावी कसं काढायचं ते तुमचं ह्या गोष्टी टाळून हे असलं बंद करून डायरेक्ट लसावी कसं काढायचं सगळं शिकवलंय. म्हणजे प्रत्येक 90 सेकंदानंतर ते एकत्र चमकतात. प्रत्येक 90. त्यांनी काय विचारले पुढील 45 मिनिटांमध्ये. मग पुढील 45 मिनिटांमध्ये म्हणजे 45 गुणिले 60 सेकंदामध्ये बरोबर किती वेळा चमकतील तर एकत्र चमकायला 90 सेकंद लागतात. 90 सेकंदात एकदा तर एवढ्या सेकंदात कितीदा 45 एके 45 45 दुनी 90 बेक बे 32 म्हणजे किती वेळा 30 वेळा चमकतील. ऑप्शन नंबर 3. आता काही जणांनी रट्टा मारून 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 त्याच्यात एक ऍड करायचं असतंय. अरे काय ऍड करायचं असतंय कधी ऍड करायचं असतंय 31 मुद्दाम दिला ऑप्शन तू चुकवायला मी. त्यांनी म्हटलंय पुढील 45 मिनिटांमध्ये ते जो आयोगाचा प्रश्न होता तर एका तासात किती वेळा पुढील हा शब्द होता का आयोगाकडे. आणि तुम्हाला असं वाटतं का आयोग असं फसवत नाही. बऱ्याचदा फसवले. त्याच प्रश्नात फसवले. 15च्या ऐवजी 16 उत्तर आलं तर आठवत आहे ना बरोबर घंटा वाजतात. तर हे इथं तसं म्हटलंय का पूर्ण 45 मिनिटात पुढील 45 सुरुवातीला एकत्र चमकले ते सोडून द्या पण पुढच्या 45 मिनिटात ते किती वेळा एकत्र चमकतील 30 वेळा. मी मुद्दाम 31 सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. ओके ह्याचं उत्तर काय येणार आहे 30. ह्या नीट गोष्टी लक्षात ठेवायच्या. 45 मिनिटात किती वेळा चमकतील 31 वेळा. पण एकदा चमकलं आणि पुढील 45 मिनिटात किती वेळा चमकतील 30च वेळा. कारण ते पहिलं वाले एकत्र चमकलेलं इथं पकडायचं नाही. ते पकडायची शब्दरचना वेगळी. आयोगाचा प्रश्न तुम्ही बघितला असेल. ठीक आहे तर ह्याचं उत्तर 30च आहे. नेक्स्ट. 2 पुस्तकांविषयी माहिती देतो माझ्या. हे माझं संपूर्ण अंकगणिताचं आता सप्टेंबर मध्ये आलेलं पुस्तक आहे. याच्यापेक्षा लेटेस्ट पुस्तक कुठलंच आता सध्या बाजारात नाहीये. 2009 ते 2025 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा फक्त कालचा झालेला परवाचा झालेला गट क मुख्यचा पेपर नाहीये. नाहीतर याच्यात गट ब मुख्य परीक्षेसहित सर्व प्रश्नांचे समावेश आहे. प्रश्नांची संख्या मी इथं दिली आहे 1247 प्लस प्रश्न आहेत या पुस्तकात. ठीक आहे तर तुम्ही ह्याच्या प्रकारचं कुठलंही पुस्तक मार्केटमध्ये असेल तर तिथली फक्त प्रश्नांची संख्या मोजा एवढी आहे का नाही. ती प्रश्नांची संख्या 800 सुद्धा नाहीये. वरचे 447 प्रश्न कुठे गायब झाले. आणि ते सगळे अवघड अवघड प्रश्न आयोगाने रद्द केलेले प्रश्न काही असू दे. आयोग जे प्रश्न घेतय आयोगाने जेवढ्या परीक्षा आजपर्यंत घेतलेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षेतील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. एखाद्या दुसऱ्या प्रश्नाला मी असं सुद्धा लिहिलेलं आहे हा प्रश्न मला समजला नाही याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर मला कळवा. 2 एक प्रश्न आहेत असे अख्ख्या पूर्ण याच्यामध्ये 1247 मध्ये. तर
सगळे प्रश्न आपल्या पुस्तकात आहेत. तर डेफिनेटली तुम्हाला हे गट ब प्रिलिमच्या परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे. गट ब गट क च्या नोव्हेंबर मध्ये ज्या पूर्व परीक्षा आहेत त्याला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. पुस्तक घ्यायचं, स्टार्ट टू एंड सगळं सोडवायचं कच्च्या पानावर. नाही येत तर त्याचं डिटेल अनालिसिस करायचं. प्रत्येक पुस्तकाच्या टॉपिकच्या सुरुवातीला एक QR कोड आहे, त्याच्यावर आपण कन्सेप्ट शिकवतो. त्या टॉपिकची काय शिकवतो? कन्सेप्ट शिकवतो. तेवढी तुम्ही बघू शकता. चलो पुढे जाऊया आपण. सेम असंच आपलं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे. तिथं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी 1545 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. बाकी सगळं सेम टू सेम आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्ही घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊ आपण 6व्या प्रश्नाकडे. एका दूधवाल्याकडे 3 वेगवेगळ्या भांड्यात अनुक्रमे 12 लिटर, 20 लिटर आणि 32 लिटर दूध आहे. त्याला हे सर्व दूध समान आणि जास्तीत जास्त मापाच्या डब्यांमध्ये भरायचे. कुठल्या जास्तीत जास्त मापाच्या डब्यामध्ये भरायचे, जेणेकरून एकही थेंब वाया जाणार नाही. म्हणजे चांगलं चांगलं पॉइंट मध्ये आन्सर नकोय. तर एकूण भरलेल्या डब्यांची संख्या आपल्याला काय विचारलंय? भरलेल्या डब्यांची संख्या. त्या माप विचारलंय का? किती मापाचं भरलं हे विचारलं का आपलं? नाही, डब्यांची संख्या विचारले. मग कोण कोण आहे माझ्याकडं? 12, 20 आणि 32. जास्तीत जास्त शब्द आला म्हणजे मसावी शोधायचा आहे. किती याचा मसावी? 12, 20, 32 चा मसावी किती? 4च्या पाड्यात आहेत बरोबर. 8च्या पाड्यात आहेत का? नाही, मग 4च्याच पाड्यात आहेत फक्त. मग चला 4च्या पाड्यात आहेत म्हणजे मी 4चं माप घेऊ शकतो. 4च्या मापाने किती डबे भरतील? 12चे 3. 4च्या मापाने 20चे किती डबे भरतील? 4 पंचे 20. आणि 4च्या मापानं 32चे किती डबे भरतील? 4 8 32. मग एकूण डब्यांची संख्या किती झाली? 5 आणि 3 8 आणि 8 आणि 8 16. एकूण किती डबे झाले? 16. एकूण 16 डबे झाले. जास्तीत जास्त भरायचं याचा अर्थ डब्यांची संख्या कमीत कमी येणार. डब्यांची संख्या कमीत कमी येणार. 16 डबे झाले. कधी कधी म्हणतात ते माप कितीचं होतं? तर ते माप कितीचं होतं? 4 लिटरचं. अशा दोन्ही प्रकारच्या प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. माप विचारलं तर 4 लिहा, डब्यांची संख्या विचारली तर 16 लिहा. ओके, साधा प्रश्न होता. आयोगाला पण आजपर्यंत 3 ते 4 वेळा अशा पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत. एका दूधवाल्याकडे 3 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये, लगेच तुम्हाला वाटेल सेमच प्रश्न टाकला सरांनी, बोंबलून सांगता एक पण रिपीट नाही. हे तर काय सेम केलंय? सेम नाहीये. तुझी सिली मिस्टेकला पण वाव दिलाय मी ह्याच्यात. तू कुठं चुकणार आहेस बघ. एका दूधवाल्याकडे 3 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये अनुक्रमे 60 लिटर, 90 लिटर आणि 120 लिटर दूध आहे. त्याला हे सर्व दूध समान आणि सर्वात मोठ्या मापाच्या भांड्यातून मोजायचे आहे. सगळ्यात मोठ्या भांड्याच्या. एकही थेंब वाया जाणार नाही बरोबर. तर त्या भांड्याचे माप विचारले. आता तर ते मोठ्यातल्या मोठ्या भांड्याचं माप किती? म्हणजे थोडक्यात डायरेक्ट आता मसावी विचारलाय तुम्हाला बरोबर. मसावी विचारलाय तर सांगा मला 60, 90 आणि 120 कशाने भाग जातो? 30 न जातो का? 30 न, म्हणजे 30च काय असणार आहे यांचा मसावी. 30 दुनी 60, 30 त्रिक 90 आणि 30 चोक 20 असे. त्यांनी काय म्हटलंय? भांड्याचे माप किती असेल? भांड्याचे माप तर 30 लिटरचं असेल. ऑप्शन नंबर 4 हेच उत्तर आहे. आणि मोजायचे तर असे मोजून मोजून किती भांडी तयार होतील वगैरे असं काही तर विचारलं तुम्हाला तर 30 इथं 2 भांडी झाली, इथं 3 झाली, इथं 4 झाली. 4 आणि 3 7 आणि 2 9. ही 9 भांडी झाली. ऑप्शन नंबर बघ मी टाकलाय 9. ऑप्शन नाहीये याचं कर उत्तर. कळलं? त्यांनी डायरेक्ट त्या भांड्याचं माप विचारलंय. भांड्याचं माप किती? 30. होईल का नाही सिली मिस्टेक? आणि आयोग करेल का नाही एवढं मला तुम्ही सांगा. हे आयोग तुम्हाला असं फसवल का नाही की कधी भांड्याचं माप विचारेल, कधी नंबर ऑफ भांडी विचारेल? थोडक्यात काय ते काडीचं एक्झाम्पल आलं तर बघा आयोगाला. कांबीचं एक्झाम्पल. 17च्या पाड्यातल्या संख्या होत्या 289, 136, 153, 102. आठवतंय? तर मोठ्यातल्या मोठी कांबी किती? तो एक प्रश्न त्यातून तयार होतो 17ची. पण कांब्यांचे तुकडे किती झाले? तर ते येतं 40. आठवतंय प्रश्न? त्याच धर्तीवर मी हे दोन्ही प्रश्न बनवले होते की अशा पद्धतीनं आयोग तुम्हाला फसवायचा प्रयत्न करेल. आणि शेवटी एकदा केलेला आहे आणि उत्तर पण टाकलेलं आहे आयोगाने. ते वर्गाची खोलीची संख्या, बायोलॉजी, गणित आणि इतिहासाचा पेपर आहे तर कमीत कमी किती खोल्या लागतील? पण कमीत कमी खोल्या म्हणजे एका वर्गात जास्तीत जास्त पोरं कमवायची होती. जास्तीत जास्त केली तर ते 12 यायचं उत्तर. आणि पण खोलींची संख्या विचारल्या, खोलींची संख्या 10 यायची. मग ते 12 पण ऑप्शन मध्ये होतं आणि 10 पण ऑप्शन मध्ये होतं. हे जे काय बडबड करतोय ते कोणाला करणार आहे बडबड? ज्याचा PYQ चा अभ्यास आहे त्यांनाच. PYQ ला बेस पकडा, त्याला गत्यंतर नाही. उग आलतू फालतूच्या टेस्ट सिरीज 9च्या 6वा प्रश्न
मी ह्याचे प्रश्न सोडवतो आणि त्याचे प्रश्न सोडवतो, काही अर्थ नाहीये. आधी PYQ सोडवा, 2800 वगैरे PYQ आहेत तेवढे तर करा आधी, त्यानंतर बघू बाकीचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. संग्रामकडे हळदीच्या 60 रोपटी, भाजीच्या 8 रोपटी आणि वेलदोड्याच्या 120 रोपटी आहेत, रोपा आहेत. म्हणजे प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील तर संग्राम आपल्या मळ्यात त्या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती ठरवू शकतो. प्रत्येक प्रकारची समान रोपटी असतील. मी काय करणार, ही हळद आहे, ही भाजी आहे आणि हा वेलदोड आहे. 60, 80 आणि 120. मग मी HCF काढायचा प्रयत्न करणार. हे किती येते, 20 गुणिले 3 म्हणजे 20 ओळी आणि प्रत्येक ओळीत हळदीची किती रोपटी, 3. परत 20 ओळी आणि त्या प्रत्येक ओळीत भाजीची किती, 4. 20 ओळी आणि त्या प्रत्येक ओळीत वेलदोड्याची किती, 6. 20 सक्क 20. समजलं. मग आता मी काय करू शकतो, अशा किती ओळी बनतील, अशा 20-20 ओळी बनतील. आणि स्ट्रक्चर कसं असेल, हळदीची 3, भाजीची 4 आणि वेलदोड्याची 6. परत हळदीची 3, भाजीची 4, वेलदोड्याची 6, हळदीची 3, भाजीची 4, वेलदोड्याची 6. असं 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 किती ओळी असतील तिथं, 20 ओळी असतील. सेम असा प्रश्न झालेला आहे जास्वंद, गुलाब आणि मोगऱ्यावाला. कळालं. चलो नेक्स्ट. चला, आठवतंय हा प्रश्न आयोगाने खूप छान पद्धतीने टाकलेला, पण तो हॅश करायला लागला कारण त्यांनी ऑप्शन चांगले टाकले नव्हते. 2-2 ऑप्शन येत होते त्याचे उत्तर. त्यामुळे बघा प्रश्न कसा आहे. शाळेत 5 छंद मंडळ आहेत. पक्षी निरीक्षण, रंगकला, बागकाम, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन. पक्षी निरीक्षण मंडळ प्रत्येक 6व्या दिवशी, पुस्तक वाचन प्रत्येक 5व्या दिवशी, चित्रपट आस्वाद प्रत्येक 5व्या दिवशी, पुस्तक वाचन 4थ्या, रंगकला 3ऱ्या, बागकाम 2ऱ्या दिवशी एकत्र येतात. शाळेतील 180 दिवसामध्ये खालील विधानांपैकी कुठले विधान चुकीचे आहे. 180 दिवसात काय काय होऊ शकतं शाळेच्या. मग आपण सगळ्यांचं पहिल्यांदा करू. कोण कोण आहेत आपल्याकडे. पक्षी निरीक्षण, पक्षी निरीक्षण 6व्या दिवशी. परत चित्रपट आस्वाद, चित्रपट आस्वाद 5व्या दिवशी. परत त्याच्यानंतर पुस्तक, पुस्तक वाचन 4थ्या, रंगकला 3ऱ्या आणि बागकाम 2ऱ्या, बागकाम 2ऱ्या. असा आहे. तर सगळ्यांचं बघू. लसावी काढू. 6, 5, 4, 3, 2, 1. लसावी किती यांचा, 60. यांचा लसावी 60 आहे. मग 60 दिवसाला एकत्र येतात प्रत्येक 60व्या दिवशी. शाळा किती दिवसांची आहे, 180 दिवसांची शाळा. तर 180 दिवसात ते किती वेळा एकत्र भेटतील, 180 भागिले 60 म्हणजेच किती वेळा, 3 वेळा. म्हणजे जो दुसरा ऑप्शन आहे सर्व मंडळ 3 दिवस एकत्र भेटतील, हा ऑप्शन काय झाला, करेक्ट. हा ऑप्शन काय झाला आपला, करेक्ट. परत त्याच्यानंतर पहिल्या ऑप्शन कडे, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन 9 दिवस. चित्रपट आणि पुस्तक 5 आणि 4 आहे. 5 आणि 4 त्यांचा लसावी किती, 20. बरोबर. म्हणजे प्रत्येक 20व्या दिवशी एकत्र येतात. सलग संख्या असेल तर त्यांचा लसावी काय असतो, त्यांचा गुणाकार. हे असं फास्ट सुचतं मग ते मागे शिकवल्यामुळे. 20 तर शाळा 180 दिवसाची आहे, तर 180 भागिले 20 किती वेळा एकत्र भेटतील, 9 दिवस एकत्र भेटतील. आहे का 9 दिवस इथं, आहे. म्हणजे पहिला पण बरोबर आहे. त्यांनी आपल्याला काय विचारलंय, चुकीचं विचारलंय. तिसरं, चित्रपट आस्वाद, बागकाम आणि पुस्तक वाचन. चित्रपट आस्वाद, बागकाम आणि पुस्तक वाचन 5, 4, 2 आहेत. 5, 4, 2 यांचा लसावी किती आहे, अगेन 20. म्हणजे ते पण किती दिवस, 9 दिवस एकत्र भेटतील. आहे का, आहे. पोरांचं डोकं कुठं कुठं चालतं सांगतो. इथं पण 9 दिवस आहे, इथं पण 9 दिवस आहे. ह्या दोघातलं एक चुकीचं असणं, असं डोकं चालतं पोरांचं. अरे असं काय नाही. ठीक आहे, पुढे जाऊ. पक्षी निरीक्षण आणि रंगकला मंडळ 10 दिवस एकत्र भेटतील. पक्षी निरीक्षण आणि रंगकला, पक्षी निरीक्षण 6 आहे, रंगकला 3 आहे. मग 6 आणि 3, 6 आणि 3 यांचा लसावी किती आहे, 6 आणि 3चा लसावी 6 आहे. 180 दिवसात किती वेळा एकत्र भेटतील, 180 भागिले 6 किती वेळा, 30 वेळा एकत्र भेटतील. पण इथे किती दिलंय, 10 दिलंय. हे चूक आहे. त्यामुळे चुकीचा ऑप्शन कुठला आहे, 4. कळलं. फील येतोय आयोगाचा. तुम्ही तर प्रिंट मारून सोडवताय, तुम्हाला डेफिनेटली फील येत असेल की आयोगासारखं आहे. ओके. आणि हे आजचं लेक्चर पडल्या पडल्या मला सांगायचं की जागा व्यवस्थित ठेवली आहे का मी, म्हणजे मला 4थ्या टेस्ट पासून व्यवस्थित तसं करता येईल. आजच्या लेक्चरलाच कमेंट करायचा चान्स आहे तुम्हाला की जे काही सजेशन असतील ते
की जेणेकरून मला तशा पद्धतीने परत पेज सेटअप लावता येईल, चौथ्या लेक्चर पासून ते मिळेल. पण माझ्या मते मी सफिशियंट जागा सोडलेली आहे. जर तुम्ही माझ्या मेथड्स वापरत असाल की जिथं फक्त डोळ्यांनी उत्तर निघतं, फॉर्म्युलाची गरज नाही, एक्स वायची गरज नाही, तर तेवढी जागा मोर दॅन इनफ आहे. आणि उगाच मोठ्या मोठ्या जागा देऊन मला तुम्हाला खुश करायचं नाहीये. आयोगाला असते का तेवढी जागा नाही, जेवढी आयोगाला आहे तेवढी मी जागा दिलेली आहे प्रत्येक प्रश्न. ओके, चला नेक्स्ट. रिया, सिया आणि पिया यांनी शाळेच्या वर्तुळाकार ट्रॅकवर एकाच वेळी धावायला सुरुवात केली. रिया 60 सेकंद घेते, थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. रिया 60 सेकंद घेते, सिया 90 सेकंद घेते आणि पिया 120 सेकंद घेते. तीनही पुन्हा प्रारंभिक बिंदू किती वेळानंतर, काय विचारलं आता, किती वेळानंतर. कधी कधी किती वाजता असतं, कधी कधी किती वेळानंतर असतं, तर सरळ लिहून घ्यायचं. रिया, सिया आणि पिया 60 सेकंद, 90 सेकंद आणि 120 सेकंद. तर यांचा लसावी काढायचा आपल्याला, यांचा लसावी काढायचा. आता 60 आणि 120 चा लसावी तर 60 आहे, पण तुम्हाला त्याच्यात 90च्या पण पाड्यात पाहिजे, बरोबर, म्हणजे 180. ठीक आहे, 180 घेऊ. 180 मला सांगा, 180 120च्या पाड्यात आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला परत ह्याची दुप्पट करायला लागेल. ह्याची दुप्पट किती येणार? 360. जमलं? म्हणजे प्रत्येक 360 सेकंदानंतर ते एकत्र येतील. अंदाज पंचे काढायचं. तुम्हाला जर प्रॉपर काढायचं असेल तर हे बघ, हे 360 मी किती काढलं? 4-5 सेकंदात काढलं. तुम्हाला जर प्रॉपर काढायचं असेल तर फॅक्टर पाडत बसायला लागतात. 2 गुणिले 30, 2 गुणिले 15 आणि 3 गुणिले 5. परत 2 गुणिले 45, 45 म्हणजे 3 गुणिले 15 आणि 3 गुणिले 5. परत 120 चं काय येणार आहे? वरचं सगळं आहे त्याच्यात एकदा 2 टाकूया फक्त आपण. जमलं? याचा लसावी काढायचा आपल्याला. तिन्हीत कॉमन एकदाच घेतलं. परत हे 3 3 3 तिन्हीत कॉमन एकदाच घेतलं. परत 5 5 5 5 तिन्हीत कॉमन एकदाच घेतलं. त्याच्यानंतर आता दोन्हीत कॉमन, हे 2 आणि 2 दोघात कॉमन आहे, एकदाच घेतलं. आणि मग परत उरलेलं 3 दुनी 6. पहा मग, 3 दुनी 6 पंचे 30, 30 दुनी 120. काय चुकलं का काय? 6 दुनी 12 पंचे 60. 3 दुनी 6 पंचे 30 दुनी 60 सक्क 360. मगाशी पण उत्तर किती आलं? 360. याच्यापेक्षा कधी पण तेच बरं पडतं, डायरेक्ट काढणं, अंदाज लावायचा. 60 आणि 120 आहे, 120 असणार. 120 काय 90च्या पाड्यात नाही, मग 80 180 बघितलं ते 120च्या नाही, मग 180 ची दुप्पट 360. लसावी किती आला? 360 सेकंदानंतर पुन्हा एकत्र भेटतील. मग 360 सेकंद म्हणजेच किती रे? त्याला 60 न भागलं तर 6 मिनिट. 6 मिनिटे. काय येणार? ऑप्शन नंबर 1. ओके, चला पुढे जाऊ आपण. एका महाविद्यालयात बघा, एका महाविद्यालयात 3 विषयांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. गणितासाठी 96 विद्यार्थी, भौतिकशास्त्रासाठी 144 विद्यार्थी आणि रसायनशास्त्रासाठी 192 विद्यार्थी आहेत. जर एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा होईल आणि प्रत्येक खोलीत समान विद्यार्थी बसवायचे असतील तर प्रश्न काय विचारलाय? कमीत कमी किती खोली लागतील? रिसेंटचा प्रश्न आहे 2024-25 मध्ये विचारलेला, 25 मध्ये 24 पण नाही. ठीक आहे, तर कमीत कमी किती खोल्या लागतील याचा अर्थ एका वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थी तुम्हाला भरावे लागतील, बसवावे लागतील, बरोबर. मग कोण कोण आपल्याकडे? गणित आहे, गणिताचे 96 आहेत. भौतिकशास्त्र आहे, त्याचे 144 आहेत. आणि रसायनशास्त्र आहे, त्याचे 192 आहेत. बघितलं की कळतंय तुम्हाला की 24च्या पाड्यात दिसते मला सगळं. मग मी काय करणार? एका वर्गात 24 भरले तर गणितासाठी किती वर्ग लागतील? 24 चोक 96. ठीक आहे. परत एका वर्गात 144 तर 24च्या पाड्यात बघितलं तर 24 सख्ख 44 आहे, बरोबर. परत 192 बघितलं, 192 बघितलं. जर एका वर्गात 24 असतील, एका वर्गात 24 असतील तर परत काय होऊ शकतं? एका वर्गात 24 असतील तर 24 8 92 असेल, 24 8 92 असेल. असं आपण करू शकतो. असं अंदाजे काढलं रे काढलं की मला काय कळालं की बाबा ह्या सगळ्यात पण 2-2 कॉमन आहे, म्हणजे 48 पण बसवू शकतो आपण एका वर्गात. मी एका वर्गात किती बसवले? 48.
मग काय होणार 48 दुनी 96, परत 48 दुनी 96, परत इकडचं 2 घेतलं तर 48 त्रिक 144 आणि परत इकडचं घेतलं तर 48 चोक 192. आता हे वेगवेगळं आलं, बरोबर. आता हे वेगवेगळं आलं तर तुम्हाला एका वर्गात किती बसवायची संधी आहे? 48 बसवायची संधी आहे. मग मला सांगा 48 बसवायची संधी असेल तर गणितासाठी किती वर्ग लागतील? 2. भौतिकशास्त्रासाठी किती वर्ग लागतील? 3. आणि रसायनशास्त्रासाठी किती वर्ग लागतील? 4. तर टोटल वर्ग किती लागतील? 4 आणि 3 7 आणि 2 9. उत्तर काय आलं याचं? 9. जर मी तुम्हाला ऑप्शन दिले नसते तर याचं उत्तर काय आहे? 9. जर मी तुम्हाला ऑप्शन दिलेच नसते तर याचं उत्तर आहे 9. पण आपल्याला काय विचारलंय? खालीलपैकी किती खोल्या लागतील? खालीलपैकी किती खोल्या लागतील? बरोबर. मग मला सांगा आता सिंपल एक साधं उदाहरण, आम्ही टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय शाळेमध्ये वगैरे किंवा कुठलाही क्लास कंडक्ट करत असेल तर आयोगाच्या ह्याच्यात तर 24 पोरं असतात, पण आम्ही बसवताना कधी 30, कधी 31, कधी 32 गरजेनुसार. मग मला सांगा माझ्याकडे माझीच शाळा आहे स्वतःची, मला आयोगासारखंच बसवायचंय तर मी कशाला कंजूसपणा करेन? आता पैसे जास्त जातात ना विनाकारण प्रत्येक खोलीचे, म्हणून आम्ही काय म्हणतो चला एका बेंचवर एक आहे तेवढं आपण फॉलो करू, पण एका वर्गात 24च पाहिजे हे काय आपण फॉलो करायला नको. म्हणून आम्ही कसं पण भरतो म्हणजे नंबर ऑफ पीपल जास्त भरतो आपण, ठीक आहे. पण जर आमची शाळा आहे, आम्हाला नंबर ऑफ वर्ग अवेलेबल असतील तर आम्हाला ते काय करायची गरज आहे का? सेम आयोगाचं पॅटर्न. जर सेम आयोगाचं पॅटर्न तर मी 24च भरेन. तर हे तर मला ऑप्शन मध्ये नाहीये उत्तर 9, तरी त्यातल्या तर उत्तर कुठले लिहिणार? 24 पण बसू शकतो. मग वर्ग संख्या किती? 4 6 आणि 8. 8 आणि 6 14, 14 आणि 4 18. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे ह्याच्यावरून? 18. की जेव्हा एका वर्गात किती पोर असणार आहेत? 24. पण ह्याचं एकदम खरं आणि रिअल उत्तर काय याचं? 48 बसवले तरी पण किती येते? 4 आणि 3 7 आणि 2 9. ह्याचं खरं उत्तर काय येणार आहे मग? 9. पण ऑप्शन दिले तर ऑप्शन मधलं जर याचं कुठलं उत्तर लिहायचं असेल तर याचं उत्तर काय येणार आहे मग? 3. प्रश्न स्क्रॅप होणार नाहीये, प्रश्न चुकीचा पण नाहीये, ठीक आहे. हे उत्तर असतं तर हेच उत्तर लिहिलं असतं, ते नाहीये, सो त्याच्यापेक्षा नंतरचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 3. चला पुढे जाऊया आपण. आणि स्पीडचं पण सांगा, स्लो होतंय की फास्ट होतंय की अजून स्लो की अजून फास्ट? माझ्या मते हे योग्य चाललंय, उलट जरा स्लोच चाललंय अशा मताचं मी आहे. आता हा प्रश्न बघा, अमित रात्री बाईकने शहरात जात आहे, त्याच्याकडे 2 मागील दिवे आहेत. दिवा पहिला 1 सेकंद चालतो आणि 2 सेकंद ऑफ असतो. दिवा दुसरा 3 सेकंद चालतो आणि 3 सेकंद ऑफ असतो, ठीक आहे. दोन्ही दिवे सुरुवातीला एकाच वेळी सुरू केले तर एका मिनिटात किती सेकंद दोनही दिवे ऑफ राहतील? एका मिनिटात किती सेकंद दोन्ही पण दिवे ऑफ राहतील? होता का नाही असा बाईकवरचा प्रश्न? ठीक आहे, किती वेळा ते बंद असतील दोन्ही पण दिवे? तर त्याच धर्तीवर वेगळ्या कन्सेप्ट नाही, म्हणजे कन्सेप्ट तीच आहे, तर वेगळ्या आकड्यांनी मी इथं आलेलो आहे. की बघू आता, दिवा पहिला 1 सेकंद चालतो आणि 2 सेकंद ऑफ राहतो. पहिला दिवा 1 सेकंद चालतो 2 सेकंद ऑफ. दुसरा दिवा काय 3 सेकंद चालतो 3 सेकंद चालतो आणि 3 सेकंद ऑफ. 1 2 3. जमलं. परत पहिल्याचं काय होणार? परत 1 सेकंद चालतो 2 सेकंद ऑफ. जमतंय? मग मी आता काय म्हणतो तुम्हाला, जर हे असं होत असेल, जर हे असं होत असेल तर आपल्याला त्यांनी काय विचारलंय की एका मिनिटात किती सेकंद दोन्ही दिवे ऑफ राहतात? आता मला सांगा एवढ्या ह्याच्यात किती वेळा ऑफ राहिले रे? 2 वेळा ऑफ राहिले का? 2 वेळा ऑफ राहिले किती सेकंदात? 3 आणि 3 6 सेकंदात. मग मी असं म्हणू का 6 सेकंदामध्ये ते 2 वेळा काय राहिले रे? ऑफ राहिले. 2 सेकंद काय राहिले? ऑफ. त्यांनी काय विचारले? एका मिनिटात. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. 6 सेकंदात 2 वेळा तर 60 सेकंदात. याला 10 गुणले आणि याला पण 10 गुणा. 10 दुनी 20 वेळा. काय येणार याचा आन्सर? 20 वेळा. समजतंय? तर किती येणार? ऑप्शन नंबर 1. सेम असा प्रश्न आला होता आयोगाला. एक दिवा 1 सेकंद चालतोय बंद होतोय आणि दुसरा दिवा 2 सेकंद चालतोय आणि 2 सेकंद बंद होतोय. अशा पद्धतीचा तो प्रश्न होता. तर त्याच धर्तीवर मी थोडस हे चेंज केलं, त्यांचे रेशो चेंज केले. इथे 1 सेकंद चालतो 2 सेकंद ऑफ केलं, 3 सेकंद चालतो 3 सेकंद ऑफ केलं आणि त्याप्रमाणे प्रश्न बनवला. तर मला असं कळलं की 6 सेकंदात असं 2 वेळा होतंय. मग 6 सेकंदात 2 वेळा होतंय तर 60 सेकंदात किती वेळा होणार?
20 वेळा तसं होणार आहे. तर 20 सेकंद ते दोन्ही दिवे काय असतील, बंद असतील, ऑफ असतील. ठीक आहे, चलो नेक्स्ट. एका पेटीत काही सफरचंद आहेत. जर 10 मुलांना समान संख्या सफरचंद दिली तर 5 उरतात. 12 मुलांना समान संख्या सफरचंद दिली तरी पण 5 उरतात. आणि 15 मुलांना वाटली तरी पण किती उरतात, 5 उरतात. कुठला टाइप आहे, लसावी अधिक बाकी. म्हणजे 10, 12 आणि 15 या सगळ्या मुलांना समान वाटली तर किती उरतायत, 5 उरतात. मग 10, 12, 15 यांचा लसावी किती, 60. पण ती जर सफरचंद 60 असती तर काय उरली असती का, नाही, सगळ्यांनी चांगला चांगला भाग गेला असता. पण प्रत्येक वेळी 5 उरतंय, याचा अर्थ ती सफरचंद 5 न जास्त पाहिजेत. 60 आणि 5 किती आलं, 65. ऑप्शन नंबर 1 किती येणार याचं उत्तर, 65 असं याचं उत्तर येणार आहे. समजला प्रश्न सगळ्यांना व्यवस्थित. चलो पुढे जाऊ आपण. जर पेटीत काही आंबे आहेत, आता हा टाइप कुठला होता, याला म्हणायचं तुम्ही लसावी अधिक बाकी. कारण प्रत्येक वेळी बाकी काय होती, समान होती. लसावी अधिक बाकी. आता इथं बघा, जर पेटीत काही आंबे आहेत, 12 मुलांना समान वाटले तर किती उरले, 8 उरले. परत तेच आंबे 14 मुलांना समान वाटले तर किती उरले, 10 उरले. ओके, मग मी काय म्हणतोय, 12 मुलांना वाटले तर किती उरतायत, 8. 14 मुलांना वाटले तर किती उरतायत, 10. बरोबर. आता मला सांगा, 12ला वाटले 8 उरले, ह्यांच्यात फरक कितीचा आहे, 12 आणि 8 मध्ये 4चा आहे. 14ला वाटले 10 उरले, फरक कितीचा आहे, 4चा. थोडक्यात हा टाइप कुठला असतो माहिती आहे, असं फरक सेम असेल तर लसावी वजा बाकी. मग कोण कोण आहे आपल्याकडे, हा टाइप झाला, लसावी वजा बाकी. असं व्यवस्थित छान लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, ही पीडीएफ मी शेअर करेनच अभिषेक सीसाठी या चॅनलवर, ही शेअर करेनच सगळ्यांना. आणि जे बॅच वाले आहेत त्यांना ऍप मध्ये सगळ्या अनोटेशन पीडीएफ मिळतील. अनोटेशन म्हणजे जी सुरुवातीच्या रिकाम्या पानांवर आपण कन्सेप्ट लिहिली ते सुद्धा आणि हे सुद्धा, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, तर आता मग मी काय करणार, 12 आणि 14 यांचा लसावी किती आहे, 12 आणि 14चा 84. ठीक आहे, यांचा लसावी 84. 12 7 84, 64 84. पण 84 उत्तर आहे का, जर 84 आंबे असते तर प्रॉपर पुरले असते. पण प्रत्येक वेळी काहीतरी शिल्लक राहतंय, तर ते लसावी वजा बाकी आहे. म्हणून तू काय करणार, 84 वजा ते फरक किती, 84 वजा बाकी नाही, हा 84 वजा हा फरक, 84 वजा हा फरक. तर 84 वजा हा फरक किती आलाय, कॉन्स्टंट वाला 4. तर 84 वजा 4 किती येणार, 80. तर आंबे किती असणार, 80. करून बघा, 80 आंबे 12 मुलांना समान वाटले, किती येते, 12 सक्क 72. प्रत्येक वेळी किती उरणार, 8. 80 आंबे 14 जणांना समान वाटले, 14 पंचे 70. प्रत्येक वेळी किती उरणार, 10. कळलं का, समजलं का. तर हा टाइप कुठला आहे, एलसीएम वजा फरक. ह्याचं उत्तर काय आलं, 80. 84 सुद्धा उत्तर आहे, की जे लिहायचं नाही गडबडीत तुमच्याकडून होऊ शकतं. पुढे, एका शाळेत 2 वर्ग आहेत. पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या 1:7 या प्रमाणात आहे. जर HCF 24 असेल आणि LCM 168 असेल तर मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती. मगाशी रेशो देताना 3:4 असं दिलं नव्हतं, 3:4 प्रमाणात असं दिलं. म्हणजे ह्याच्या 3:4 तो वर्ग आहे, मोठा वर्ग पहिल्याच्या असं दिलं. आता इथं डायरेक्ट रेशो दिलाय, बरोबर. तो 1:7 रेशो हाच कोणाचा असतो, अनकॉमन फॅक्टरचा. तर मोठ्या वर्गातील विचारले, मोठ्या वर्गातील HCF किती आहे, 24. तर 7 गुणिले 24, 24 7 68 असेल. ऑप्शन नंबर 2. समजलं, समजलं का व्यवस्थित एकदम, काही करायला लागत नाही बघ. 24 7 68, फक्त तुला कन्सेप्ट छोट्या छोट्या माझ्या माहित पाहिजेत बस. नेक्स्ट पहा, रमेशकडे संत्र्यांनी भरलेली एक पेटी आहे. त्याने 7 9 14 गटात वेगवेगळ्या वेळी ठेवून पाहिल्या. प्रत्येक वेळी शेवटी 6 संत्री उरत होत्या, 6 संत्री शिल्लक राहत होत्या. तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील. थोडक्यात लसावीचा प्रश्न आहे. 7 9 14 पेट्या भरून पण 6 संत्री उरत होते, तर 7 9 14चा लसावी. तोंडी कसा काढायचा शिकवतो. 7 आणि 14चा लसावी, 7 आणि 14चा लसावी किती आहे, 14. दोन संख्या एकमेकांच्या पाड्यात असतील तर मोठी संख्या काय असतो, लसावी 14. आता 14च्या पाड्यात 9 आहे का, 14 9च्या पाड्यात आहे का, नाही. मग 14 9 26 अशी लसावी किती झालायचा, 126. पण 126 संत्री असती तर सगळं व्यवस्थित झालं असतं.
पण काय होत होतं, प्रत्येक वेळी 6 शिल्लक राहत होत्या, म्हणजे 126 असतं चाललं असतं, पण 6 उरत होत्या, म्हणजे अजून 6 टाकल्या तर उरलेल्या. तर टोटल असणार आहेत किती संत्री? 132. पण त्यांनी काय विचारले, किती डझन असतील म्हटलंय. किती डझन असतील? 132. म्हणजे डझन काढायचं असेल तर 132 भागिले 12, 12 एक्के 12 आणि 12 एक्के 12. किती डझन संत्री असतील? 11 डझन संत्री असतील. समजलं का? चलो पुढे जाऊया आपण. दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 12 पट आहे. एकदम साधं, हे अवघड एक्झाम्पल आहे. ठीक आहे. एलसीएम एचसीएफ ची आयोगाने आजपर्यंत एक 45 एक्झाम्पल विचारलेत. टाईप किती आहेत माहिती आहेत? 14. आपण 20 प्रश्नांची टेस्ट सिरीज काढतोय आणि ते 20च्या 20 मी वेगळे टाईप घेतोय, एकही रिपीट टाईप करत नाही. ठीक आहे, 20च्या 20 टाईप वेगळे घेतोय आपण. तर मला ते वरचे 6 प्रश्न आणायला लागले मला, की बाबा हा ह्या टाईपचा विचारलाच नाही तर हे 6 टाईप येऊ शकतात. तर ते तसे पण 6 टाईप ह्याच्यात आहेत. जिथं जिथं मी म्हणत नाही ना हा आयोगाला विचारलाय तर तिथनंच आलेला टाईप आहे तो, की बाबा एक्स्ट्राचा असा पण प्रश्न तयार होऊ शकतो. लसावी हा मसावीच्या 12 पट आहे. म्हणजे मसावी जर एच पकडला, मसावी किंवा मसावीला मसावीच पकडू, मसावी, तर लसावी काय म्हणते? मसावीच्या 12 पट आहे. मसावी गुणिले 12. जर मसावी 18 असेल, मसावी किती म्हटले त्यांनी? 18. मसावी म्हटले त्यांनी 18 असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या असतील? तर त्या दोन संख्या कुठल्या असतील असं त्यांना विचारायचं आहे. ओके. तर आपल्याला दोन दोन गोष्टी काय काय केल्या पाहिजेत. आपल्याला एक गोष्ट काय माहित आहे? लसावी गुणिले मसावी काय असतं? लसावी गुणिले मसावी असतं दोन संख्यांचा गुणाकार. मग आपल्याला मला मसावी भेटला 18 आणि लसावी भेटलाय 18 गुणिले 12, बरोबर. यांचा जो गुणाकार आहे तोच यांचा पाहिजे. मग एकक स्थानचं चेक करू आधी. 8 8 64, 4 2 8, यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 8 येणार आहे. मग कुठं कुठं 8 येतंय बघू. 6 दुनी 12, 2 येतंय, येईल का उत्तर? नाही. 4 दुनी 8 येऊ शकते. 6 चौक 24, 4 येतंय, येईल का उत्तर? नाही. आपल्याला एकक स्थानी काय पाहिजे? 8 पाहिजे. 8 दुनी 16, 6 येतंय, एकक स्थानी 8 पाहिजे, म्हणजे उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. आपण करून बघू वाटल्यास. 18 चा वर्ग 324 गुणिले 12, 12 चौक 48, 4 आले, 12 दुनी 24 आणि 4 28, 12 त्रिक 36 आणि 2 38, 3888. आणि ह्या दोन संख्यांचा पण गुणाकार बघू आपण. 54 गुणिले 72, बेचोक 8, बे पंचे 10, 7 चौक 28, 7 5 35 आणि 2 37, 8 8 8 8, 3888. जमलं का? काय आलं? ऑप्शन नंबर 2. फक्त एकक स्थान बघितलं. मी म्हणतो एवढं पण करायची गरज नाही. आपल्याला माहित आहे ना, लसावी म्हणजे मसावी गुणिले अनकॉमन फॅक्टर असतात. तर 12ला अशा दोन ह्याच्यात गुणा की ज्याच्यात कॉमन काही निघणार नाही. तर 12ला दोन ह्याच्यात कसं गुणू शकतो आपण? 3 आणि 4. आणि मसावी किती आहे तुमचा? 18. मग पहिली संख्या काय असणार? 18 त्रिक 54, 18 चौक 72. संपलं. 54 आणि 72. तुम्ही म्हणाल सर 12ला तुम्ही 3 आणि 4च का गुणलं? तुम्ही 12ला असं पण गुणू शकता ना, 2 आणि 6. अरे पण 2 आणि 6 काय अनकॉमन आहेत का? ह्याच्यात कॉमन निघतंय ना. परत काही काही लोक येतील म्हणते सर 12ला मी 1 आणि 12 असं पण घेऊ शकतो. हो घेऊ शकतो की, पण ह्याच्यात कॉमन आहे ना 1 1, बरोबर. आता ह्याच्यात बघा, किंवा हे अजून फोडलंच नाही ना आपण. ठीक आहे. तर जे 3 आणि 4 आपण घेतला, आता ह्याच्यात कॉमन काय आहे सांगा? 3 आणि 4 मध्ये 3 चे फॅक्टर 3, 4 चे फॅक्टर 2 गुणिले 2, काहीच कॉमन नाही. असं पण तुम्ही करू शकताय. ऑप्शन नंबर 2 हा बाकीच्यांपेक्षा तर +1 लेवलचा आहे प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट, राहुल आणि सुमित, हे तर व्हेरी IMP, आयोगाने तर काय काय रद्दच केलेत असे प्रश्न. राहुल आणि सुमित वर्तुळाकार मार्गावर चालत आहेत. राहुल ताशी 4 फेऱ्या वेगाने चालतो आणि सुमित ताशी 3 फेऱ्या वेगाने चालतो. ते सकाळी 7 वाजता एकाच ठिकाणाहून विरुद्ध दिशेने सुरुवात करतात. तर विचारले 8:30 वाजण्यापूर्वी ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील. आता तुम्ही मला सांगायचं कुठल्या टेस्ट मध्ये हा असा प्रश्न टाकतात? नुसतं दोन संख्यांचा गुणाकार लसावी गुणिले मसावी याच्यावरच सगळं चाललंय. अरे हे पण आहे की प्रश्न, हे पण लसावीचाच आहे प्रश्न. थोडं स्पीड टाइम डिस्टन्स ऍप्लिकेशन लावलं तरी चालतंय याला. कळलं? पहा आता, राहुल आणि सुमित वर्तुळाकार मार्गावर चालत आहेत. राहुल ताशी 4 फेऱ्या वेगाने चालतो आणि सुमित ताशी 3 फेऱ्या वेगाने. राहुल 4 फेऱ्या आणि सुमित
3 फेऱ्या वेगाने चालतो. ते सकाळी 7 वाजता एकाच ठिकाणाहून विरुद्ध दिशाने सुरुवात करतात. कुठल्या दिशांनी? विरुद्ध दिशांना. विरुद्ध दिशा असेल तर वेगाचं काय होतं? ऍडिशन. दोघं विरुद्ध चाललेत. हा वर्तुळाकार मार्ग आहे, हा इकडून चाललाय असा, हा 4 न हा 3 न. विरुद्ध दिशा असेल तर वेगाचं काय होतं? स्पीड. तर एका तासात किती जातील ते? 3 आणि 4 7 फेऱ्या एका तासात दोघांच्या. स्पीडचं चाललंय फक्त. ठीक आहे, एका तासात. तर विचारले सकाळी 8:30 वाजण्यापूर्वी ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील? ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील असं त्यांनी विचारले. एका तासात 7 फेऱ्या होतात. तर आता मी काय म्हणणार आहे की बाबा 1.5 तास झालं. 7 ते 8:30 म्हणजे किती झालं? 1.5 तास. 1.5 तास. 1.5 तास. एका तासात किती आहेत? 7. एका तासात किती फेऱ्या? 7. तर 1.5 तासात किती? 1.5 गुणिले 7. 15 सत्ते 5 म्हणजे 10.5 फेऱ्या होतील. 10.5 फेऱ्या. आणि प्रत्येक फेरीत ते भेटणार आहेत एकमेकांना. कधी तर क्रॉस होणारच नाही एक फेरी मारतोय म्हटल्यावर. तर 10.5 फेऱ्या. तर पूर्ण फेऱ्या किती? पूर्ण किती वेळा भेटतील ते? पूर्ण 10 वेळा. ऑप्शन नंबर 3. एवढंच करायचं होतं आपल्याला. सेम दिशा असती, सेम दिशा. तर तासाला किती फेरी झाली असती? 4 वजा 3 1. तासाला एकदा. मग 1.5 तासात किती? 1.5 वेळा. 1.5 वेळा होतं का? नाही, म्हणजे एकदाच. कळलं का? समजलं? सेम डायरेक्शन असेल तर. डन. काय केलं आपण? अपोजिट आहे. तर एका तासात 7 फेऱ्या, तर 1.5 तासात 10.5 फेऱ्या. 10.5 फेऱ्या म्हणजे 10 पूर्ण वेळा ते एकमेकांना भेटतील. कळतंय सगळ्यांना? व्यवस्थित पटतंय का? चला पुढे जाऊ आपण. एका शाळेत 3 घंटा अनुक्रमे 24 सेकंद, 30 सेकंद आणि 40 सेकंदांनी वाजतात. जर त्या सर्वांनी एकत्र 10 वाजता वाजले असतील तर त्या पुढे किती मिनिटांनी पुन्हा एकत्र वाजतील? काय म्हटलंय? 24 सेकंद, 30 सेकंद आणि 40 सेकंद. जर 10 वाजता वाजले तर परत किती मिनिटांनी? 24, 30, 40. लसावी किती आहे? 120. म्हणजे काय म्हणू शकतो मी? 120 सेकंदांनी त्या पुन्हा एकत्र वाजतील. मग 120 सेकंदांनी वाजतील तर 120 सेकंद म्हणजेच किती? 2 मिनिटं. 120 सेकंद म्हणजेच किती? 2 मिनिटांनी एकत्र वाजतील. पटतंय? कधी कधी वेळ पण विचारतात. जर त्या सर्वांनी 10 वाजता एकत्र वाजला असेल सुरुवातीला, पुन्हा किती? तर काय येणार? 10 वाजून 2 मिनिटं. 10 वाजून 2 मिनिटं जर वेळ विचारली तर. पण इथं काय विचारले? किती वेळाने विचारलेले? काय उत्तर येणार याचं? 2 मिनिट. ओके, नेक्स्ट. हा, मी हा प्रश्न आयोगाचा घेतलेला आहे कारण मला आवडला प्रश्न, की चांगला होता. काही याच्यात हे नव्हतं विशेष. अध्यापकांनी मुलांना गुलाबाची 21, मोगऱ्याची 42 आणि जास्वंदाची 56 रोपटी लावण्याची विनंती केली. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील याप्रमाणे रोपट्याची लागवड करायची आहे. वरील अटींच्या संदर्भात चुकीचं विधान निवडा. कोण कोण आहेत आपल्याकडे? गुलाबाची 21, 42 आणि 56. पहिलं बघू. दिलेल्या अटीनुसार फक्त 7 ओळी असणे शक्य आहे. 7 ओळी. 7 त्रिक 21, 7 चौक 42, 7 8 56. 7 न जातोय. 7 ओळी असणे शक्य आहेत का? आहेत. परत जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटे अधिक दिली तर 56 7 झालं 63. तर दिलेल्या अटीचे समाधान करणाऱ्या 3 ओळी शक्य आहेत का? सगळ्यांना 3 ने जातोय का? बघा भाग. 3 7 21, परत 14 त्रिक 42, 21 त्रिक 63. 3 ओळी करणे शक्य आहे का? शक्य आहे. त्यामुळे 2 पण बरोबर आहे. तिसरं बघा. जर अध्यापकांना जास्वंदीचे 7 रोपटे कमी दिले, म्हणजे आता 7 कमी दिली यावेळी, तर किती येते? 49. तर दिलेल्या अटीचे समाधान करणाऱ्या 7 ओळी करणे शक्य नाही म्हणतंय. तर बघू 7 न भाग जातोय का? 7 त्रिक 21, 7 चौक 42, 7 7 49. शक्य नाही म्हटलंय. आहे की शक्य? त्यामुळे तिसरंच विधान काय चुकीचं? काय करतोय कळतंय? मसावी म्हणजे पाड्यात असणे ना. ओळी बनवायच्या तर पाड्यात पाहिजेत ना संख्या मग. ठीक आहे. जर जास्वंदीची 7 रोपटी कमी असतील तर दिलेल्या अटीचे समाधान करणाऱ्या 7 ओळी करणे शक्य आहे. आहे का शक्य? आहे. तुम्हाला एवढंच कळायला पाहिजे होतं. ही 2 वाक्य विरुद्ध आहेत. इथं म्हटलंय नाही, इथं म्हटलं आहे. या दोन्ही पैकीच एक उत्तर येणार आहे. सगळं सेमच आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 काय असणार आहे? याचा चुकीचा असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण टेस्ट कंडक्ट करतो. माझ्या मते प्रश्न खूप छान होते आणि ह्यातला प्रत्येक प्रश्न तुम्ही असं इमॅजिन करू शकाल की तुम्ही जो नोव्हेंबर मध्ये पेपर देणार आहे ह्यातला एखादा प्रश्न तुम्हाला पडेल असं तुम्ही इमॅजिन करू शकताय. अशा पद्धतीचे मी प्रश्न घेतलेले आहेत.
कुठलाच टाईप शिल्लक ठेवला नाहीये आणि तरी पण काय 2-3 टाईप शिल्लक असतील तर ते मिक्स टेस्ट सिरीज मध्ये मी टाकणारच आहे. ती पण टेस्ट सिरीज ह्याच्यापेक्षा पूर्ण वेगळी आहे. ह्याच्यातला त्याचा काही संबंध नाही, ह्यातलेच प्रश्न उचलतोय त्यात टाकतोय असलं काही होणार नाही. पूर्ण प्रॉपर ते परीक्षण 2.0 जे म्हणतोय मी तर ती 15 ऑक्टोबर पासून आहे. तर त्याच्यातले आणि याच्यातले प्रश्न पूर्ण वेगळे असणार आहे. इव्हन असं सिमिलर पण काय तुम्हाला दिसणार नाही त्याच्यात. ठीक आहे. त्यामुळं ह्या दोन्ही टेस्ट जे सोडवतील ना, कुठले परीक्षण 1.0 आणि परीक्षण 2.0, मला नाही वाटत की त्यांना आउट ऑफ मिळवल्याशिवाय काय गत्यंतर आहे. आउट ऑफ मिळणारच त्यांना, काही तुमचं राहणार नाही. ठीक आहे. परीक्षण 1.0 मध्ये 30 टॉपिक असणार आहेत, 20 प्रश्न. टॉपिक थोडे इकडे तिकडे करणार आहे मी, कारण आयोगाचं बेसिकचं महत्व वाढतंय. सो मी रिझनिंगचे काही टॉपिक कमी करून त्याच्यात बेसिकचे टॉपिक वाढवणार आहे. इंट्रोडक्टरी मध्ये जे टॉपिक बोललेलो, रिझनिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन एकाच टेस्ट मध्ये घेणार मी, आणि इकडे मी इंडायसेस फ्रॅक्शन वाढवणार. ठीक आहे. हे मी फ्री हँड घेणार आहे, कारण मला माहिती आहे कुठं वळायला लागले आता, तर त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. जे तुम्हाला येते तेच तुम्हाला काय देऊ. ब्लड रिलेशन तुम्हाला देऊन काय करू मी, सांगा बाळांनो. डायरेक्शन तुम्हाला देऊन काय करू. कधी कोण आयुष्यात आहे का डायरेक्शनचा प्रश्न चुकलाय असं म्हणतोय? नाही. ब्लड रिलेशनचा चुकलाय? नाही चुकला. डायसचा चुकलाय? नाही. मग कशाला त्याच्यात वेळ घालवायचा. त्याची जराशी टेस्ट कमी करतो आणि इकडच्या 3 टेस्ट मी शेवटी वाढवतो. शेवटी घेईल त्या बॉडमास, फ्रॅक्शन आणि इंडायसिस. ठीक आहे. या 3 टेस्ट एवढं एक मला फ्री हँड द्या तुम्ही, कारण ते गरजेचं आहे तुमच्यासाठी. बघितलं ना आता इंडायसिसचा प्रश्न आलता, +1 घ्यायचं का -1. हा, फ्रॅक्शनचा प्रश्न आलाय ना, फ्रॅक्शनचा पण प्रश्न. मग अशा प्रश्नात गंडायचं नाही आपण अजिबात. तर ह्या दोन्ही टेस्ट आहेत एज्युकल्चर या ऍपवर. आणि हे जर लेक्चर तुम्ही बघितलं असेल, जे काय तुम्हाला सजेशन द्यायचं आहे, चांगलं सजेशन असेल कमेंट मध्ये द्या, वाईट सजेशन असेल मला पर्सनल करा. वाईट कमेंट मध्ये टाकून तुम्हाला काही मिळणार नाही. माझा नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे, तिथे तुम्ही मला बिनधास्त मेसेज करून सांगू शकता, सर हे असं करू, तसं करू, हे करू, ते करू. त्यानुसार सगळं वर्क होत जाईल. टेस्ट सिरीज कशी वाटली ते सांगा. तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आणि अशा प्रकारे इथून पुढे रोज एक टेस्ट सिरीज आपण या परीक्षण 1.0 मध्ये अपलोड करतोय, आणि ती नक्की तुम्ही जॉईन करा. आणि तुम्हाला याचा शेवटच्या परीक्षेला डेफिनेटली फायदा होणार आहे, कारण मी कष्ट घेतोय, मला माहिती आहे पोरांना काय पाहिजे आणि आयोगाची काय डिमांड आहे, त्यानुसार सगळे प्रश्न तयार करतोय. तुम्हाला खुश करण्यासाठी टेस्ट सिरीज नाहीये. टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर, एक्सप्लेनेशन बघितल्यानंतर तुम्ही खुश होणार आहे. ओके. तर अशा पद्धतीनं प्रत्येक लेक्चर आपलं 1 तासाभराचं असेल. पहिले 15-1 मिनिटं कन्सेप्ट, 15-20 मिनिटं, आणि त्याच्यानंतर मग परत टेस्टला आपण सुरुवात करणार आहे. ठीक आहे. आज आपण इथेच थांबतोय. तुम्हाला पुढच्या सगळ्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.